येड लागायची बारी तुम्हाला. काय असतं का त्या मोबाईल मध्ये सारखं पूजा? हा दाजी. हा दाजी सारखा ते 24 तास मोबाईल मोबाईल. इकडं दाजीचा ऊस बघायचा, दाजी सांगायचं काय कमी जास्त. कस काय ऊस आहे? चांगलंय की ऊस तुमचा. अख्खा येडा करू करू कटवले का नाही? हा मग पाय इथपासून ते खालच्या परत त्या नदीच्या कडापर्यंत आपलाच ऊस आहे. हा आपलाच ऊस आहे. माहित आहे मरली ना काम करू करू. हा लय काम करते बघ. पसरले असं घरी. बसातल्या एखाद्या मध्ये आपला नवरा गेलाय, बहीण गेली, पाणी भाकर काहीतरी मागून घेऊन यायचं. बसली असं घरी झोपली असं. हा तिला म्हणलेलं मला न्यायला ये. काय माहिती कशी येते मला तर ना भीतीच वाटते या बांधणी जायच्या. हा मी नाही होतो. मी आहे की. कशाला तुम्ही हे तर आणत काम आहे ना तुम्हाला. तुला गरीब घरापर्यंत सोडायची आणि तुला आणायची जबाबदारी माझी. तू मी आहे. तू नको घाबरत जाऊ. राहू दे मी फोनच करते. काय नको नको तिला नको फोन कर. मामाला बसलाय काय उठवायचं दगड हाणून का बस. म्हणजे ऐक ते दोन गोष्टी ऐकत माहित आहे मवाळ आहे कसा. अरे मन असते ती बोलायचं असते. तिला नको फोन लावू. ही लय वाळून गेलं दाजी. मला कुठं आज ना चान्स भेटलाय. काय नाही कसला चेंज म्हणजे फिराय मी कुठं फिरतोय रोज. मी माझं काम असते बाकीचे. तुझ्यामुळे मला उसाला फेरफाटका मारायला भेटलाय. तोड कधी येणार आहे आपल्या उसाला दाजी? थोडं जाऊ दे मोरू दे. कावा काय ना तुझं काय चाललंय? काय चार गोष्टी सांग जा. तुला काय सासूरस बिसुरस आहे का काही? मला सांग जा. मोठा दाजी मी तुझा. आरड नरड बघायला मीच आहे. बघत जावं ना मग. तुझ्या माझी सासू ना जरा खुनसाड. हा सासू नाही तिचं नको सांग. तिच्यापर्यंत नाही तुझ्यापर्यंत सांगायचं. तुझं नवऱ्याचं नको सांगत जाऊ. ये माझ्याकडे येऊन रद्द जा. पण त्यांना नको आणायचो. का म्हणून माय नाही नाही ते त्यांचं ना आपलं नाही सूत्र जुळत अजिबात. म्हणजे नवरा काय बोलला का काय तुम्हाला? तू लयच वांगाळ झाली. मला काय खाती का पित खाती का नाही तू? काय करता सासूर वासाय मला लय. तुला बघायला मला तूच आवड होतीस. तुला बघायला आलो तर. अयो भाऊजी खरं वय. गेले काय आलो बघ. किती वाढ झालं. मी वाट बघा ते सगळं हाऊद ना हाऊद भरून गेला पाणी खाली. आणि मग बंद करायचं मोटर. तुम्हाला काय काय लावलं होतं मी रानात? मोटर बंद करायला लावलं होतं ना. अरे पूजा आली का येत नसते आपल्याकडे म्हणून तिला म्हणलं ऊस दाखवा माझा आपला. बस ताई तुला म्हणलं लवकर या मकाची कणस घेऊन 2-4 इथं काय बसलीस? अगो बाया नेला का कटाकटा तुला हाताला तुझ्या सगळं वारसाडून घेसलं भूतावणी अवतार करून. होय तुमच्या घरात ही एकटंच असलं जलमलंय का? हा एकटंच जलामलंय बा. थंबसलं हा तिकडं पाय काढा. कसं ढकलीत आहे काय भांडणं करताय तो? अरे तुझ्या काय बहिणीच्या मांडीवर नव्हतं बसलो. साईडलाच बसलोय. दिसतंय मला कुठं बसला होता ती. बाजीनपणा मला काय माहित नाही वय. तरी म्हणलं मी अजून कमी याय नाही. वाटच बघत होतो आम्ही दोघ जण. मला आहे प्रपंचाचं याड. तुमच्या नाही बाया गुलवीत बसायचं. मी बाया गोलितोय. मग ही काय बाया होय? बाया नाही ही मग आहे माझी बहीण. जाऊ द्या रोज सांगते मी. आणि तिला गोलीन मी. बाया काल घोलू मी? कुणाला गुलवीत? तू म्हणतोय मी हिला गोलीन पण बाया काल घोलू? एकच आहे तिला सांभाळा आधी. तिच्यात हातात बांगड्या नाहीत का गळ्यात नाही फुटका म्हणून लागला मिहुनीला पटवायला. म्हणी बितडाला आपल्याला कोण सांगत मग तुला? तुला तर लय मग खास रागाच भरत लय राग हिला. काय काय घालायच्या बाया बांगड्या झाला तिकडे जवळ तिकडे तोंडून तेन काय म्हणून. अग बाया स्वतःच बघाव खापरावणी तोंडाचं लागलं शायनिंग. बाई गप्पाना नकाना भांडणं करू दोघं. सांग की तिला तिच्या नवऱ्या संग भांडणं झालं. हिला आणली 4 दिवस इथं करताय तिच्या पुढं माझ्या संग भांडणं. उठून सुटून मनात भांडतोय बाबा. तू किती दिवस झाला आलेली? 2 दिवस. हा मग कोण कोणाला भांडत आहे? नाही काय झालंय माहितीये का? माई सासूची भांडणं झाली. तिने मला ढकलून दिलं बितडा. मी दुचे काम करीना. बघा बघा लेकराला बाया बाय किती सासरवास आहे. सोन्यासारख्या लेकराचं वाटव झालं. झाला ती पाहुणं आणले कुठून जाय माझ्या बापाला दिलं दाखवून. मग तुम्ही तर म्हणले मामावर भाव घे करून मला माहितीये मावस भाऊ असं तुम्ही आहे ना. मावस भाऊ नसला तरी मी आहे ना. हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर बाई काय सांगू तुमचं ऊस मी सगळीकडून बसले. मावस भाऊ नसलं तरी आपण आहेत ना दोघं जण तिला जीव लावायला. काय नाही आमच्या नाही खानदानात असं मेवण्याच्या दारात जाऊन पडायचं कळलं का? असं होय मी जात आहे ना. मी 2-2 दिवसाला येत जाईन पण नादाचं बघ. बरं काय नाही तरीला काही पटतच नाही.
तिला नको बोलू. मांजराची बोटी कळून लागली बघा ती बाई. सांगत नाही मी नाही तर गप बसू नको इज्जत पाडायला मला ती चांगलाय बॉयफ्रेंड माझा त्याबरोबर तुम्ही घेऊन जायचं लग्नाच्या आधी काय म्हणतो काय बॉयफ्रेंड काय जाऊ का मी बस बॉडी फ्रेंड म्हणली का बॉय बॉडी स्प्रे म्हणजे संपलाय बॉडी स्प्रे संपलाय होय. मग मी आज आणतो ना बाजारातून. बाजारात नाही भेटत कारभारी हा ते खालच्या गल्लीत भेटतंय कुठे भेटतंय खालच्या गल्लीत. अहो लेडी शॉपी असते स्टेशनरी असतात त्यात भेटते भारी भारी मोठ्या मोठ्या खाली आहे. गप्पे. मला काय कळलं तुमच्या दोघीचं काय तुम्हाला काय करायचं तुम्हाला बहिणी बोलतात ना बाय माणसं जरा राखी मारदावणी जरा गाड्यांपाशी बसत जा बोल जा सारख्या बायाच्या पत्राला धरूनच असतं बसल्याला मग तुला काय डाऊट आहे काय माहित डाऊट आहे काय डाव मर्द नाही मी. झालं लग्न झालंय तुमचं ना अजून डाऊटच आहे का? काय गं, बघ मी की. ती नाही म्हणत आहे मी हा. मी म्हणते गडी माणसाने कसं गाड्यांसंगच बसलेलं उठलेलं बोललेलं हा. वाट दिसत तरी म्हणलं कुठल्या तुला- बाया दिसल्या खुर्चीला दिसल्या तिथं जाऊन बसन बसलेल्या दिसल्या तिथं जाऊन बसन धुण्या दुसऱ्या बसल्या तिथं जाऊन बसणार आमच्या खानदानात आम्हाला सवयच आहे जाऊ ती. दे ना, मला त्याला भेटायचंय. कुणाला हा कुणाला काय मला गं? कळणार. मी येऊ पलीकडून ऐकायला नाही मला उसत. काय ऐकायचंय मग तुमच्या दोघीचं काय चाललंय काय नेमकं काय चाललं ना आमचं बहिणी बाळ मेसेज आला काय त्याचा? ती फोटो काढते ना. तरीच म्हणलं माझ्या मावस भावाची चूक नाही खाली तुमची भेटायला ये. तुमची खानदान दोघीची असली काय हा? केलं तरी आमच्या म्हणलं तू खानदानी? मला भांडून भांडती काय केलंय आमच्या हा? खानदानी काय केलंय म्हणजे वड्यात भेटायला ये. पुढं? अगं ती मेंदूला मार लागल्यामुळं काय बी बघ, बघ, कळलं. बघ. बाई बाई पागल झाली गं. पगाळ मेंदू वड्यात अरे मी काय वड्यात भेट. अरे मी काय येडाय का वड्यात भेटायला ये हा? वड्यात भेटायला यायचं वय हा? तुला कुठं जायचंय कुठं जायचं तुला भेटायला मला काय म्हणायचं? आमची म्हणते वड्यात भेटायला ये स्वप्न पडलेलं रात्री ती सांगत होते मी ते काय ते खालच्या वाड्यात ती रात्री मला स्वप्न पडलेलं ग ती काय की मी सांगत होते आता. हा, मग असं म्हणते माझा आई विश्वास तुझ्यावर मला कोण हाणलं हो तुम्ही हा? तुमच्या काय हाताला म्हणलं? फुटली रगत किती आयु तुझा बाप काय तालमीत होता का कुस्त्या खेळत होता तू दलिंदर आवडली जाय बरं पुस्तक खेळत होता बाप लागलं माझ्या. पुस्तक खेळायचं माझ्या पिल्याला भेटायला जायचं मग मी आई, पोरगी येडी झाली ग कमून इलू करते ती. तिला ती लेकराचं ध्यान येते मग ती पिलूचं ध्यान येते अगं बा राहू दे तुझी सासू सांभाळत असेल त्याला नको रडू मला असं वाटतंय का का सगळ्याला खरं सांगून टाका नको खरं बोलूच गोळा उठे मला काहीच कळलं नाही नेमकं काय चाललंय माझं बी नान बोलून दे की ग माझं म्हणलं नाके तुला इहिरीत ढाळून दे गबस तू पूजे आलंय ध्यानात चक्कर यायला लागली माझ्या ध्यानात आलंय खालच्या आईचं खालच्या गलीचं माझ्या ध्यानात आलंय हा? अगं लई बांधशील बाई हा? जरा ती मोटर बंद हा आलंय माझ्या ध्यानात हा मी करतो बरोबर खेळ कोंडोबा तुमचा हो हा बरोबर करतो काय मला करणारेच आहे खेळ खंडोबा लागला करायला हा? कोणत्या गलीत काय राहतो? ह्याला ह्याची नाडी बांधा येणार कोणत्या गलीत राहतो माझ्याकडे आलं बघ काय दादी बसायला हा त्याला तेवढंच पाहिजे ना त्याला तेवढंच पाहिजे बायांपाशी खिटून बसाय उठीन ना अरे बाया उठ, म्हणजे पटकन. अयो सांगितलं झापरी अयो. आहे. आयु जल्दी. दाजीला हा? मी जाऊ का मग पटकी तिथून बोल उठत त्याच्याकडे आहे. जाऊ का मी तवर इथून? तिथून उठत आहे तिथून उठत आहे इथं मी बसतोय तिथून इथं. बसतोय हा, का रे? जरा कंबरच जाऊन मोडलं येते. रे हा, जा. आयु मी जरा हे तुझ्या बापाचा जाळ तुझ्या तुझ्या बापाचं नको करतोय आज कर खंडानाचा अगं हा? माय पोवाड्या कंबर मोडलं पडली. अयो कंबर अरे तुझं कंबर नाही तुझं काय काय फोडावा तुझ्या हा? बायकांचा नात गावा पण जाईल तुला कोणी आमंत्रण दिलं इथं चिचा खाली म्हणून हा? बरं आता मी ना गवाय मी नको वय हा दिला बहिणीला काढून तो हा? बहिणीला हा, काय आणि बहिणीचं जुळून देते खालच्या गळीत आणि मला परफ्यूम म्हणते होय तू? खानदान तसली त्या बहिणी सारखी तुमची खानदान नाही? गेली पळून चुना अरे, नाकाला बघ तिथं जा, बघ बायको पुढे देत कोण. नव्हता मी तरी लग्न केलं तुझ्या तरच खाऊन लागला शाईनिंग मला माझ्या बहिणीचं नाव ठेवलं तुला सांग तुझ्याच घरात घालीन तिला मी बस हाय ना, बोंबलत. मी आहे तयार हा ना तू हायस तयार हाय लगेच तयार सांभाळायला लायकी म्हणतोय मी. दाखवायला लागला हा लायकी हुड चालती हाड बघ बघ अजून गेली का झाला का तुझा जाळ तुझे
आयला गेली वाटतं, ही गेली आणि ही गेली. मी जातो हिच्या माग, हिच्या माग जाऊन माया काय करणे. पूजे, पूजा.